नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जन्म उत्सव निमित्त अमरावती 14 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या मानवंदना कार्यक्रम आणि लोकगायक अवधूत गांधी यांच्या भक्ती शक्ती संगम सोहळ्याला हजारो शिवशंभू प्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती आणि शोध प्रतिष्ठान अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषद सदस्य संजय खोडके तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुलभाताई खोडके यांची उपस्थिती होती. यावेळी यश खोडके, संकेत महल्ले, आकाश हिवसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार सुलभाताई खोडके यांनी आपल्या भाषणात संभाजी महाराजांचे शौर्य, बलिदान आणि राष्ट्रभक्तीचा आदर्श तरुणांनी आत्मसात करण्याचे आवाहन केले. समाजात एकता, धैर्य आणि राष्ट्रप्रेम दृढ करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. यानंतर लोकगायक अवधूत गांधी यांनी आपल्या दमदार आवाजात भक्तिगीते, अभंग, भारूड आणि शिवकालीन वीर रसात्मक गाणी सादर करत संपूर्ण वातावरण शिवमय आणि भक्तिमय केले. देह विठ्ठल, युगात मांडली आणि शिवबा राजा या गाण्यांनी उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला. संबळ, ढोलकी, तबला आणि पखवाजाच्या जुगलबंदीने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. आकर्षक रोषणाई आणि ढोल पथक हे देखील कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. छत्रपती संभाजी महाराज यांची 70वी जन्मोत्सव मनवण्याकरिता अमरावतीमध्ये गेल्या 4-5 वर्षापासून हा कार्यक्रम घेण्यात येतात. जन्मोत्सव पहिले 3 वर्ष पहिले या जागेला महानगरपालिकेचा ओपन स्पेस असल्यामुळे या जागेला एक अतिक्रमण होत होतं आणि जागेचं वाया झाली होती महानगरपालिकेमध्ये प्रस्ताव टाकून या चौकाला पहिले संभाजी महाराज चौकात नाव दिलं आणि नंतर मग याचं डेव्हलपमेंट चालू केलं. गेल्या 2 वर्षापासून याचं काम चालू होतं. मागच्या वर्षी या संभाजी महाराज चौकाचं म्युरल लावून उद्घाटन करण्यात आलं आणि तेव्हा मागच्या वर्षी आम्ही हा संभाजी महाराजांचा जन्मोत्सव अमोलदादा मिटकरी आले होते आमदार असताना आणि त्यांनी हा कार्यक्रम नंतर यावर्षी आम्ही आता ठरवलं की दरवर्षी जसं शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराजांचे जन्मोत्सव मनवला जातो तसंच छत्रपती संभाजी महाराजांची मनवल्या गेली पाहिजे. तेवढं शौर्याने छत्रपती महाराजांसारखे लोक घडले पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज सारखे तर लोक घडू शकतात, संभाजी महाराज होऊ शकत नाही दुसरं. पण त्या विचाराने आम्ही पुढे जाऊ आणि त्याचा इतिहास आम्ही हा कायम राखू असं आमचं मत. इतिहास सांगितला गेला पाहिजे. इतिहास काय होता, इतिहास संभाजी महाराज काय होते आणि संभाजी महाराजांचं शौर्य किती होतं याचा आम्ही पुरेपूर जास्तीत जास्त सांगण्यात आला. मागच्या वर्षी आम्ही व्याख्यान ठेवलं होतं पण यावर्षी व्याख्यान न ठेवता अवधूतजी गांधी हे संभाजी महाराजांचे किंवा शिवाजी महाराजांचे पोहे राहून त्यांचे इतिहास सांगण्यात आणि बरेच दरवर्षीप्रमाणे आम्ही मोठा कार्यक्रम घेत राहू. याच्यापेक्षा पण मोठा पुढच्या वर्षी याची आम्ही आशा धरतो. अशाच घडामोडीसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल.